तुम्हाला कोणते कॉलेज भेटणार आणि कोणती ब्रांच भेटणार हे तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून एक अंदाज लावू शकता. मी काय म्हणतोय, अंदाज लावू शकता. आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, हे मागच्या वर्षीचे कट ऑफ आहेत गुगल स्प्रेडशीटमध्ये, की जी गुगल स्प्रेडशीट आम्ही तयार केलेली आहे. हे बघा, मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगेन की मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून एक्झॅक्टली आपल्याला प्रेडिक्ट करता येणार नाही की हेच एक्झॅक्ट कॉलेज मला मिळेल, पण एक अंदाज तरी नक्कीच लावू शकतो. आणि दरवर्षीचा पॅटर्न बघितला तो थोडाफारच बदलतो, असा काही खूप मोठा बदल होत नाही. ठीक आहे, तर गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवण्याची ही आहे बघा, की मागच्या वर्षीची विद्यार्थी संख्या होते, त्यांची जी प्रेफरन्सेस होते ते वेगळे होते, आणि या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या वेगळी असणार, त्यांचे जे प्रेफरन्सेस आहेत ते वेगळे असणार. त्यामुळे हा थोडा जास्त जो फरक आहे तो बघायला भेटू शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला जे प्रोव्हिजनल रँक आहेत ते भेटलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना शंका आहे की आता PCBचा पण रँक आम्हाला भेटलेला आहे. ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी फक्त PCM वरती फोकस केलेला आहे तर त्यांनी फक्त PCMचाच जो रँक आहे तो कन्सिडर करा, आणि त्यातल्या त्यात जो तुमचा सगळ्यात वरचा जो तुम्हाला रँक दिलेला असेल, की जो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे आहे 6000 पानांची समथिंग, त्यामध्ये तुमचा जो रँक आलेला आहे म्हणजेच की जनरल मेरिट नंबर, हा तुम्ही कन्सिडर करा. बाकीचे सगळे जे रँक आहेत ते रेफरन्ससाठी फक्त धरा, पण जनरल मेरिट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला दाखवतो आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती बघून आपण आपल्या ह्या गुगल स्प्रेडशीटच्या मदतीने कशा प्रकारे आपला जो कॉलेज ब्रांच आहे ते प्रेडिक्ट करू शकतो किंवा एक अंदाजा घेऊ शकतो. आता ही आहे आपली महाराष्ट्राची MH प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुम्ही बघू शकता, ही जवळजवळ 6652 पेजेसची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स दिसतील, जसे की ॲप्लिकेशन ID दिसेल, तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम दिसेल, कॅटेगरी दिसेल, जेंडर दिसेल, PWD, EWS, TFWS, ऑर्फन, मायनॉरिटी, तुमची एक्झाम कोणती आहे, MHT CET असणार ऑफकोर्स, इथे तुमचे पर्सेंटाईल असणार, तुमचे MHT CETचे मॅथ्स पर्सेंटाईल, फिजिक्स, केमिस्ट्री, मग HSCचे, मग SSCचे. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, ही तुमची जी मेरिट लिस्ट आलेली आहे ना प्रोव्हिजनल, ह्याच्यामध्ये तुम्ही सर्च करा की तुमचं नाव कुठं येत आहे. ते सर्च कसं करायचं, हा जो आपल्याला नंबर दिलेला आहे EN24 वाला, तो डायरेक्टली याच्यामध्ये सर्च करा. तुमचं नाव सर्च केलं तर थोडं अवघड जाईल, कारण की तुमच्याच नावाचं सेम नाव असणारे इतर विद्यार्थी देखील असू शकतात. त्यामुळे हा नंबर डायरेक्ट सर्च करा, तुम्हाला तुमचा जो रँक आहे आणि माहिती आहे ती समजेल, आणि इथून तुम्ही तुमच्या सर्व डिटेल्स चेक करा. काही चूक असेल तर, आणि चूक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हियन्स त्या ठिकाणी रेज करू शकता. आता बघूया आपण की आपल्याला आपला रँक गुगल स्प्रेडशीटचे आम्ही जे बनवलेले त्याच्या पद्धतीने कसं चेक करता येईल. आता मी अंदाज लावतो बघा की मी खूप खाली जातो. ठीक आहे, हे टॉपर विद्यार्थी आहेत सगळे, मी जरा खाली जातो. मी समजा या ठिकाणी धरलं, मी जवळजवळ 20,000च्या दरम्यान येतो. आता बघा इथे 40,000 आहे, समथिंग 20,000च्या जवळ मी जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, 23,000. तर या विद्यार्थ्याचा मी जो रँक आहे तो घेतो 23,140. ठीक आहे, मग आता आपण बघणार की 23,140च्या दरम्यान मध्ये कोणकोणते कॉलेजेस त्या विद्यार्थ्याला भेटू शकतात. आता त्याचा प्रेफरन्स ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नाही, पण आपण साधारणपणे बघूया आता गुगल स्प्रेडशीटमध्ये. नंबर लक्षात ठेवा 23,140. ठीक आहे, आता आपण इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करूया माहिती आहे का, असं समजतो की 23,140 आपण रँडम 23,000 धरूया, तर 23,000 हा माझाच रँक आहे असं मी समजतो. आता या गुगल स्प्रेडशीट मध्ये आम्ही सर्वांना व्ह्यू ओनली मोड दिला आहे, पण फिल्टर लावण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता फिल्टर कसा लावायचा बघा, तुम्हाला डेटावरती क्लिक करायचं आहे या ह्याच्यामध्ये मेन्यूजमध्ये, आणि क्रिएट फिल्टर व्ह्यू, बघा क्रिएट फिल्टर व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. क्रिएट फिल्टर व्ह्यू केल्यानंतर तुमच्या सर्व हेडर्सना त्या ठिकाणी जे फिल्टर्स आहेत ते लागले जातील. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपण सगळ्यात पहिल्यांदा रँकला सॉर्ट करूया. बघा इथे तुम्ही बघू शकाल की इथे फिल्टर आलेला आहे कट ऑफ रँकला. तर मी तो कट ऑफ घेणार, तो फिल्टर घेणार, आणि फिल्टरमध्ये मी फिल्टर बाय व्हॅल्यूज फिल्टर बाय कंडिशनला मी क्लिक करणार. फिल्टर बाय कंडिशन लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये जो फिल्टर मला हवा आहे तो मी चूज करणार. ठीक आहे, तर याच्यामध्ये बरेच आहेत, इज एम्प्टी, इज नॉट एम्प्टी, हे बेसिक एक्सेल किंवा स्प्रेडशीट वापरण्याचे मेथड्स आहेत, तुम्हाला येतच असेल. पण हे इतर जे आहेत इम्पॉर्टंट फिल्टर्स ते वापरू शकतात, जसं की ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, इज इक्वल टू. आपण आता यूज करणार आहोत की इज बिटवीनचा उपयोग करणार आहोत. मग आता आपण जो विद्यार्थी निवडला होता तो समजा माझाच रँक 23,000 आलेला आहे, जसं आपण आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पाहिलं. तर 23,000 आपण एक काम करूया, 21,000 ते 25,000, 20,000
ते 25,000 या दरम्यानचा आपण हे बघूयात रँक, ठीक आहे. 20,000 ते 25,000च्या दरम्यान, कारण की एवढा आपण धरू शकतो. तसं तर तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही 10,000चा फरक धरू शकता, 5,000चा धरू शकता, 2,000चा धरू शकता, तुम्हाला वाटलंच तर हजारचा डिफरन्स देखील तुम्ही ठेवू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. पण प्रिसाइजली तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जवळपास मी म्हणेन की 5,000चा डिफरन्स लावून चालू शकता, ठीक आहे. ओके करूयात. इथे काय होईल माहिती आहे का, फिल्टर लावल्यानंतर आता थोडंसं लॅग होऊ शकतो, कारण की शीट खूप मोठी आहे. बघा आता इथे सगळे जे फिल्टर वाईज जे 20,000 ते 25,000 दरम्यानचे रँक आहेत ते आलेले आहेत. आता आपण काय करूया माहिती आहे का, ह्याला फक्त एका ऑर्डरनी लावण्याचा प्रयत्न करूया. मग A to Z करूया, म्हणजेच की काय होईल, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अशा पद्धतीने ते लागलं जाईल. बघा 20,000चं सगळ्यात वर आलं, मग खाली 25,000 पर्यंत ते वाढत जाणार, ठीक आहे. इथं बघू शकता. नेक्स्ट काय करायचं आहे बघा, आपल्याला आता सीट टाईप आपला सिलेक्ट करायचा आहे. आता मी धरून चालतो, तर आता तो स्टुडंट जो होता तो कोणत्या कॅटेगरीचा होता ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल. एकच सेकंड मी दाखवतो तुम्हाला. जर आपण समजा ती हे उघडली तर 23,140 ओबीसी कॅन्डिडेट आहे हा, ओबीसी कॅन्डिडेट. तर ओबीसी कॅन्डिडेट असल्यामुळे आपण ओबीसीचा जो फिल्टर आहे त्या ठिकाणी तो लावणार आहेत. तर बघा मी काय करतो, आपल्या स्प्रेडशीटमध्ये जातो पुन्हा एकदा आणि इथे GOBC मी असं धरून चालतो की ओके GOBC काढून टाकतो, ठीक आहे. ओके GOBCH GOBC येस असा फिल्टर मी लावला. थोडंसं लॅग होऊ शकतं, पण लगेच थोड्या वेळात होऊन पण जाईल ते, ठीक आहे. आय थिंक फिल्टर लागलेलं नाही. आपण पुन्हा एकदा फिल्टर लावण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला सिलेक्ट करायचं आहे GOBC, ठीक आहे. GOBC येस आणि GOBCH ओके क्लिक करतो. फिल्टर लागत असताना थोडासा लॅग त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके आपल्याला करायचं काय माहिती आहे का, आता फिल्टर लागत नव्हतं, आपल्याला सगळे फिल्टर्स क्लिअर करायला लागतील. बघा सिलेक्ट ऑल 60, नंतर क्लिअर, इथं क्लिअरचं बटन आहे बघा, क्लिअर दाबायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे GOBC. सिलेक्ट करतो GOBCH GOBCO आणि ओके क्लिक करतो. आता फिल्टर 100% त्या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसेल. फिल्टर लागताना थोडासा लॅग होईल, पण थोडंसं तुम्ही 2-3 सेकंद थांबला तर तो लागून जाईल. आता आपला जो विद्यार्थी होता आपण धरून चालूया की तो पुण्याचा असेल असं समजून चालूयात. एक्झॅक्टली मला पण माहित नाही, पण मी समजतो तो पुण्याचा आहे, तर मी पुणे डिस्ट्रिक्टला सिलेक्ट करतो इथे. ओके हे बघा आता सगळे पुण्याचे कॉलेजेस आलेले आहेत आणि मी हे धरून चालतो आता की त्याला समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग हवा आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग याच्यामध्ये भरपूर आता स्पेलिंग चुकले त्यामुळे आलं नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, सगळे जे फिल्टर्स आहेत ते क्लिअर करतो. क्लिअर केले, सिलेक्ट ऑल, क्लिअर आणि इथे मी काय करणार त्या ठिकाणी लिहिणार की कम्प्युटर. मग कम्प्युटरच्या सगळ्या ब्रांचेस इथं दिसतील आता बघा. ओके तुम्हाला जर असं एक एक करायचं नसेल तर तुम्ही काय करा, क्लिअर करा आणि तुम्हाला ज्या ज्या ब्रांचेस हव्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी कोणत्या करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काही करतो. मी ब्रांचेस सिलेक्ट करतो एक एक करून आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इतक्या ब्रांचेस मी सिलेक्ट करतो आणि ओकेवर प्रेस करतो. तर बघा आपला जो विद्यार्थी होता की ज्याचा 23,000च्या दरम्यान रँक होता त्याला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटण्याची शक्यता आहे अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर कट ऑफ्स. आता त्याचा जो रँक होता तो होता 23,000च्या दरम्यान. मग बघा आता इथे बघा 23,156, 23,172, त्यानंतर 23,216, 870. आपण जर एक्झॅक्टली 23,000 पकडलं समजा, म्हणजे हे 3-4 ठिकाणी पकडलं तर त्याला हे कॉलेजेस भेटण्याची शक्यता आहे. MMIT, PVPIT, सिंहगड टेक्निकल कॅम्पस, त्यानंतर NBN सिंहगड अशा कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा ब्रांचेस भेटण्याची शक्यता आहे. तेच समजा त्याला बघायचं असेल की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही भेटण्याची शक्यता आहे का, तर तो इलेक्ट्रॉनिक्सला त्या ठिकाणी सर्च करून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघू शकतो की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय भेटत आहे. मोर प्रिसाइसली त्याला इलेक्ट्रॉनिक्सचे इतके कॉलेजेस सापडले. त्याच्या रँकच्या दरम्यान आपण 20,000 ते 25,000 असा लावला होता कट ऑफ GOBCH आणि GOBCO साठी. तर एवढ्या कॉलेजेसमध्ये चान्सेस त्याला वाटत आहेत की प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, AISSMS, त्यानंतर PVG प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, DY पाटील अकुर्डी इथे ENTC भेटण्याची शक्यता त्याला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेडिक्ट करू शकता फक्त की कशा पद्धतीने मला कोणतं कॉलेज भेटू शकतं. आता इथे एक फॅक्ट आहे बघा, समजा काही ब्रांचेस तुम्हाला इथे दिसणार नाहीत. समजा आता तुम्हाला बघायचं असेल की कुठली तरी एखादी ब्रांच तुम्ही सर्च केली, समजा इथे काहीतरी सर्च केला आणि ती इथे आली नाही, तर याचा अर्थ असं समजून घ्या की ते ब्रांचेस तुम्हाला दिसत नाहीत, कारण की हे जे कट ऑफ आहेत सीट टाईप आणि कट ऑफ रँक यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीयेत. मग तुम्हाला काय करायला लागेल, दिसत नसेल तर आता तुम्हाला नवीन काहीतरी रिसर्च करायचं आहे फिल्टर्स लावून. तर सरळ काय करायचं, इथे एक्झिट आपण काय केलं तर फिल्टर व्ह्यू क्रिएट केलाय ना. हाय बघा इथे पुण्याला फिल्टर लागलाय, ब्रांच नेमला लागलाय, सीट टाईपला लागलाय,
कट ऑफला लागला आहे, ठीक आहे. तर आपण काय करायचं, हा फिल्टर व्यू काढून टाकायचा. त्यासाठी इथे बघू शकता, इथे एक्झिटचं चिन्ह आहे, ते दाबलं तर तुम्ही फिल्टर व्ह्यू मधनं बाहेर याल. बघा इथे पूर्ण फिल्टर व्ह्यू मधून तुम्ही बाहेर आलेला आहात. आता डेटामध्ये जाऊन तुम्हाला परत क्रिएट फिल्टर व्ह्यू करायचे आहे. क्रिएट फिल्टर व्ह्यू केलं की तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्टर लागलेले या ठिकाणी दिसतील. तर अशा प्रकारची ही आपली गुगल स्प्रेडशीट आहे. ही तुम्हाला पाहिजे असेल तर ही ॲक्च्युअलमध्ये पेड आहे, कारण की बनवण्यासाठी भरपूर आम्हाला मेहनत घ्यावी लागलेली आहे. तुम्ही बघू शकता की जी PDF कट ऑफ आहेत ते कसे आहेत आणि तिथून आम्ही हे गुगल स्प्रेडशीटमध्ये आणलेले आहेत. तर तुम्हाला जर हवे असेल ही गुगल स्प्रेडशीटचा ॲक्सेस तर तो कसा मिळू शकता आणि त्याचे प्राईस काय आहे ते मी आता पुढे एक्सप्लेन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुगल स्प्रेडशीटचा ॲक्सेस हवा असेल तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इथे बघू शकता की तुम्हाला माहिती दिलेली आहे की आम्ही काय देत आहोत. त्यानंतर इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये नोटीस आहे की तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर असेल तरच रजिस्टर करा, कारण की स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये ही शीट आहे ती पूर्णपणे विथ फिल्टर वापरता येत नाहीये. तो ड्रॉबॅक आहे. पण हो, तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा तुमच्याकडे जर डेस्कटॉप आणि लॅपटॉप असेल तर तुम्ही नक्की रजिस्टर करा, ठीक आहे. आता इथे स्प्रेडशीटचा स्क्रीनशॉट दिलेला आहे, डेमो व्हिडिओ दिलेला आहे मी. त्यानंतर एक सॅम्पल कट ऑफ दिलेला आहे की कशी ही स्प्रेडशीट असणार आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे की तुमचा ईमेल द्या, तोच ईमेल द्या की जो ईमेल तुमचा ॲक्टिव्ह असेल आणि त्याच्यावर जीमेलचा ॲक्सेस द्या, @gmail.com द्या. त्यावरती तुम्हाला ॲक्सेस भेटेल, ठीक आहे. टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला इथे वाचून घ्यायचे आहेत आणि याची प्राइस जी ठेवलेली आहे एकदम कमी ठेवलेली आहे, 149. तुम्हाला ती पे करायची आहे या QR कोडवरती, ठीक आहे. QR कोडवरती टिक केल्यानंतर तुम्हाला जो स्क्रीनशॉट आहे पेमेंटचा तो इथे ॲड फाईलमध्ये जाऊन इन्सर्ट करायचा आहे. UTR नंबर देखील इथे करेक्टली तुम्हाला कॉपी पेस्ट किंवा राईट करायचा आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला 1 ते 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. ॲक्सेस कसा भेटेल ते आता तुम्हाला सांगतो. ॲक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 तासामध्ये तुम्हाला या स्प्रेडशीटचा ॲक्सेस दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तुमच्या PC वरती, आणि इथे तुम्हाला जो ऑप्शन दिसत आहे बघा, हा गुगल ॲप्सचा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे जाऊन तुम्हाला शीट्स ओपन करायचं आहे. काय शीट्स ओपन करायचे आहे. शीट्स ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या शीट्स तुमच्या ज्या ईमेल आयडीला लिंक आहेत त्या ईमेल आयडीवरती त्या सगळ्या दिसतील. आता बघा इथे बघा, मास्टर कट ऑफ लिस्ट इंजिनिअरिंग महाराष्ट्र ही तुम्हाला स्प्रेडशीट दिलेली असेल, ती तुम्हाला कोणी दिलेली असेल तर इझी कन्सेप्टला यांनी म्हणजे या जीमेल आयडीने तुम्हाला शेअर केली गेलेली असेल, ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला की गुगल अकाउंट जे आहे ते चेक करायचं आहे कोणतं आहे. तुम्ही गुगल फॉर्ममध्ये जो ईमेल आयडी द्याल त्याच ईमेल आयडीला तुम्हाला ॲक्सेस भेटेल, त्यामुळे तोच ईमेल आयडी इथे लॉग इन असला पाहिजे. आता बघा, हा जो आहे माझा दुसरा ईमेल आयडी आहे, तर या ईमेल आयडीला हाच ईमेल आयडी मी दिलेला होता गुगल फॉर्ममध्ये आणि त्यामुळे माझ्या याच ईमेलला ॲक्सेस भेटलेला आहे. आणि मी चेक करणार, समजा इथे माझा दुसरा कुठला तरी ईमेल लॉग इन असता ह्या गुगल शीट्समध्ये तर मला ॲक्सेस दिसला नसता. का? कारण की मी दिसला नसता कारण की त्या ईमेलला माझा ॲक्सेस दिला गेलेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की इथे लॉग इन तोच ईमेल आयडी असला पाहिजे जो तुम्ही ॲक्सेससाठी गुगल फॉर्ममध्ये एंटर केलेला होता, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आला की या शीटवर तुम्ही क्लिक केलं महाराष्ट्र मास्टर कट ऑफ लिस्टसाठी, तर इथे तुम्हाला ही दिसेल आणि इथे डेटावरती क्लिक करून तुम्ही क्रिएट फिल्टर व्ह्यू करून तुमचे फिल्टर्स बघू शकता. इथे इन्स्ट्रक्शन्स आहेत शीट 1 मध्ये, ते वाचा आणि शीट 2 मध्ये तुम्हाला कट ऑफ दिसतील, शीट 3 मध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटून जाईल. तर अशा पद्धतीने बघा, इथे दुसरे स्टुडंट देखील आता ही शीट यूज करत आहेत तुमच्यासारखंच, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या स्प्रेडशीटचा ॲक्सेस भेटेल. काही समजा तुम्हाला पटकन वेळेत ॲक्सेस भेटला नाही 1 तासानंतर सुद्धा, तर तुम्ही इझी कन्सेप्ट वाला @gmail.com या ईमेल आयडीवरती ॲक्सेस नॉट गिवन असा ईमेल आयडी करा. तुम्हाला तिथून मग उत्तर देऊन ॲक्सेस लवकरात लवकर दिला जाईल, ठीक आहे. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. भेटूयात पुढे. हिची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.